मित्रांनो, सप्रेम नमस्कार. सन्मान न्यूज 14 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. राज्य कर्मचारी गार्डन दुपाशी तर नीलकंठेश्वर नगर, समता नगर उपाशी. एखादा कल्पक नगरसेवक असला आणि त्यांनी जीव ओतून काम केले तर प्रभागातील विकास कामांना गती मिळते. अशोकनगर राज्य कर्मचारी वसाहतीतील उद्यानाबाबत असेच म्हणता येईल. नगरसेवक शशिकांत जाधव यांनी हे उद्यान वैयक्तिक लक्ष देऊन विकसित केले आहे. हिवाळा आलाय. हिवाळ्याबरोबरच जॉगिंग, योगासाठी नागरिक, महिलांची गर्दी होते. राज्य कर्मचारी उद्यान तर दररोज फुलून जात आहे. अशोकनगर मधील राज्य कर्मचारी सोसायटीमध्ये नाशिक महानगरपालिकेने बनवलेलं हे राज्य कर्मचारी उद्यान. या उद्यानामध्ये उद्यानाच्या चारही बाजूला अतिशय अशी हिरवीगार झाडी या ठिकाणी लावली गेलेली आहे. शुभीवंत झाडं या गार्डन मध्ये आहेत. आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला आणि बालगोपाल या सगळ्या सुविधांचा अतिशय आनंदाने उपभोग घेतात. या गार्डन मध्ये नागरिकांसाठी शौचालय या ठिकाणी बांधलेलं आहे महापालिकेने. आमच्या उद्यान विभागाचे अधिकारी वारंवार या उद्यानाला भेट देत असतात. कर्मचारी काम करतात की नाही करतात म्हणून या ठिकाणी आल्यानंतर ते कर्मचाऱ्यांना अतिशय उत्साहाने कामात चांगलं गार्डन असल्या कारणाने शाबासकी पण देतात. त्याबद्दल आम्हाला आमच्या अधिकाऱ्यांविषयी खूप आदर वाटतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आज तुम्ही या ठिकाणी या उद्यानाची जी काही शूटिंग घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलात, असे यावेळी मागच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी येऊन या गार्डनचा जो तुम्ही उदो या परिसरात गार्डन कसं असावं या माध्यमातून तुम्ही तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जो केला तो अतिशय लोकांना आवडला. आणि या उद्यानामध्ये अतिशय कुठल्याही प्रकारे सकाळी 6:30 वाजता हे उद्यान सकाळी चालू होतं ते 8:30 पर्यंत. या ठिकाणी 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला आणि या ठिकाणी RSSचे काही ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी योगासनं करतात. काही महिला योगासनं करतात, काही पुरुष पण या ठिकाणी योगासनं करतात. आणि 8:30ला गार्डन बंद होतं. सायंकाळी पुन्हा 4:30 वाजता गार्डन, 5 वाजता गार्डन खुल्लं होतं. 5 वाजता गार्डन खुल्लं झाल्यानंतर 8:30 वाजता बंद होतं. 5 ते 8:30 या 3.5 घंट्यामध्ये अतिशय आनंदाने शनिवार रविवारी अतिशय इतकी मोठी गर्दी असते की आपल्या ह्या उद्यानामध्ये महात्मा नगर पासून तर इकडून पिंपळगाव, बौलाव, शिवाजीनगर या सर्व भागातून नागरिक या ठिकाणी येऊन या उद्यानाचा उपभोग घेतात. या उद्यानामध्ये जवळजवळ मी 8 वर्षापासून इथे सगळी रमणीय व्यवस्था आहे. इथला फील्ड पण इतका पॉवरफुल आहे. त्यामुळे या उद्यानाची व्यवस्था इतकी चांगली झालेली आहे की त्यामुळे वृद्ध माणसाला आम्हाला जो एक आत्मिक आनंद मिळतो इथे की संध्याकाळचा आमचा दिवस कसा जातो हे आम्हाला समजत नाही. एकंदरीत मुलांचा आणि सगळ्यांचा जो आनंद भरपूर डोळ्यांना चांगला मिळतो आणि इथलं वातावरण चांगलं आहे. थँक्यू. हे आहे नीलकंठेश्वर नगरातील उद्यान. 2007 मध्ये तत्कालीन नगरसेवक अशोक काका गवळी यांच्या प्रयत्नातून हे उद्यान साकारले. स्थानिक रहिवाशांनी आमदार सौ सीमाताई हिरे यांच्याकडे पाठपुरावा करून ग्रीन जिम आणली. माजी नगरसेविका उषाताई शेळके यांनी खेळणी बसविली. त्या व्यतिरिक्त या उद्यानाकडे कोणाचेच लक्ष नाही. गवत वाढल्यानंतर उद्यान विभागाचे निरीक्षक जगदीश लोखंडे कर्मचारी पाठवितात. गवत काढले जाते. आरोग्य विभागही अधूनमधून साफसफाई करतो. परंतु
गेल्या 10 वर्षात या उद्यानाची हेळसांड झाली आहे. मागील वर्षाच्या मनपा निवडणुकीनंतर हा भाग प्रभाग क्रमांक 10 मध्ये समाविष्ट झाला आहे. शशिकांत जाधव यांनी या उद्यानाच्या विकासासाठी प्रयत्न करावेत अशी निलकंठेश्वर नगर नागरिकांची मागणी आहे. निलकंठेश्वर नगर उद्यानात मनपाने स्वच्छतागृह बांधले, परंतु पाण्याचे कनेक्शनच जोडले नाही. याबाबत मनपा बांधकाम विभाग लक्ष देणार आहे काय? आणि हे आहे समतानगरचे मासाहेब मीनाताई ठाकरे उद्यान. 2007 मध्ये माजी नगरसेविका सौ सुवर्णाताई मोराडे यांच्या प्रयत्नाने हे उद्यान झाले. या उद्यानाची ही अशीच दुरावस्था झाली आहे. नगरसेविका सौ पल्लवी पाटील यांनी उद्यान विकसित करण्याचा प्रयत्न केला. इथे एक स्ट्रीट लाईट बसविला, मात्र निधी अभावी उद्यान भकास झाले, खेळण्यात तुटल्यात. ही शूटिंग घेऊन टाका सगळ्यांचं. जवळ गेले पाठी बघत गार्डन आहे असं सांगा. मीनाताई ठाकरे उद्यानच्या समता कॉलनी मधलं गार्डन आहे. त्या गार्डन मध्ये जे बेंचेस आहे त्यांचं फाउंडेशन झालेलं नाही आहे. त्यामुळे दुपारी आणि रात्री दारू पिणारे वगैरे हे लोक रात्री आणि दुपारी झोपणारे लोक जे कर्मचारी वगैरे कोणी असतील ते दुपारी सगळे बेंचेस झाडाखाली लावतात आणि रोज संध्याकाळी आम्हाला पब्लिकला ते बेंचेस बसण्यासाठी व्यवस्थित करावं लागतं. तर बेंचेसचं फाउंडेशन होणं फार गरजेचं आहे. इथे काय दारुड्यांचं सोसवाडी का? हा रात्री पिणारे पोरं आणि पिणारे वगैरे दारुडी येतात हा. ना, काही सिगरेट वगैरे असे कोपऱ्यात जाऊन बसतात हम्म. आणि ते कोपऱ्यामध्ये पीत बसतात अड्डा आहे. मुलं असे. म्हणजे मी जवळजवळ 1 वर्षापूर्वी त्यांना निवेदन दिलेलं आहे. जवळजवळ 20 आमचे प्रॉब्लेम सांगितले त्यांना. काय काय प्रॉब्लेम? याला एक नंबर 1 हे जे ट्रॅक आहे याला या ताई. पेवेल ब्लॉक हो ताई, बसवा. या. म्हणजे जे कपडे खराब होतात ते बघा हा. आता असे जे कपडे खराब होतात त्याच्यामुळे ते होणार नाही. डस्टची अलर्जी लोकांना फार होते. बरं. त्यामुळे त्यांना सांगितलं की बाई पेवल ब्लॉक बसवा. हम्म. त्याच्यानंतर हे बेंच जे आहे हे प्रत्येक लाईननी त्याला पॅक करा चांगल्या प्रकारे, कारण पॅक करूनही ते निघालेले आहेत पुन्हा हम्म. तर त्याला सिमेंटने सगळं फक्त पॅक करून त्यांनी करावं. त्याच्यानंतर ह्या झाडाला ओटा करावा. हम्म. असे मागण्या मी केल्या आहेत. झाडाला आम्ही आणि साफसफाई होत नाही वेळेवरती गार्डनची. त्याच्यानंतर एक परमनंट गार्डनर पाहिजे की जो पाण्याचा व्यवस्था सप्लाय करू शकेल. आणि हे गार्डन, कारण हे गार्डन जे आहे हे सातपूर कॉलनीच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे. आणि ह्याच ठिकाणी लोकांना बसण्या उठण्याची चांगली सोय आहे. जर ते त्र्यंबक रोडवर गेले तर ऍक्सिडेंटचे चान्सेस आहे. आणि त्र्यंबक रोडवर इतकी गर्दी आहे त्याच्यामुळे ते फिरायला तिथं जागाच नाही. त्याच्यामुळे आम्ही इथं नगरसेविकेला निवेदन दिलं, पण त्याच्यावर ते काहीच ऍक्शन नाही. फक्त एक लाईटचं त्यांनी काम केलं, त्याच्यानंतर काही ऍक्शन झाले नाही. साफसफाई होत नाही, गार्डनर नाही, कोणी व्यवस्था बघत नाही. दिवसभर दरवाजे उघडे असतात. आणि ग्रीन जिम सगळं तुटलेले आहे आणि सगळं खेळणे आहेत ना काढून घेऊन गेले, तुटलेले होते तोपर्यंत दुरुस्त काय केलेले, नवीन बसवले पण नाही त्यांनी. आणि स्वच्छता पण जात नाही येते, पुष्कळ घाण जाते, ड्रेनेजचा वास येतो वगैरे. त्याच्यानंतर आम्हाला असंही कळालंय हे बस आहे ते बिल सगळं. त्याच्यानंतर आम्हाला असं कळालं की ही जागा सुद्धा कॉर्पोरेशन पालक त्यांचा. पण हा जो आता ही जी जागा कंबाईन करून याला एक मोठा ट्रॅक टाकावा अशी मी त्यांना विनंती करतो. मोठा ट्रॅक झाला पाहिजे, कारण हा ट्रॅक कमी पडतो फिरण्यासाठी. त्याच्यामुळे जर हा जर जोडून घेतले असेल तर एक मोठा ट्रॅक त्यांनी द्यावा आणि एका साईडने बॉलर द्या आणि बसण्याची व्यवस्था करावी. असं आहे. सांगा तुमचे अनुभव. बोला.
सांगा ना, काही सांगितलं ना तुम्ही. समतानगरचे उद्यान हे दुपारी आणि रात्री दारुडे गांजा ओढणारे यांचा अड्डाच बनला आहे. सन्मान न्यूज 14 साठी संपादक रवींद्र एरंडे, विशेष प्रतिनिधी राकेश पवार, कार्यालयीन प्रमुख अण्णा कडोली यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे. सन्मान न्यूज 14 सातपूर.